भाजपाकडून नक्कीच या भूमिपुत्रांचा विचार केला जाईल. सध्या आपले जे आमदार आहेत, केळकर साहेब खूप चांगलं काम करतात, आदर्श घेण्यासारखं काम करतात. पण कुठेतरी भूमिपुत्रांना दाद द्यायला पाहिजे, त्यांचे प्रश्न समजून घ्यायला पाहिजे, भूमिपुत्रांना प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे. आणि यासाठी भाजपा नक्कीच पुढाकार घेईल की भूमिपुत्राचा प्रश्न सोडवणारा माणूस विधान भवनात राहील. असं भूमिपुत्र आगरी आणि कोळी समाज असा एक ट्रेंड लोकांच्या बाहेर पडतोय. नेमकं लोकांचं काय म्हणणं आहे या संदर्भात? भूमिपुत्र तुम्ही बघितलं, जरी अंगावरती सोनं घालून आणि मिरवत असेल ते त्याचा पारंपरिक आहे, पण तुम्ही त्यांचं घर तुम्ही बघाल तर शिक्षणासाठी पैशाची अडचण असते. पारंपरिक शेती व्यवसाय कधीच बुडून गेलाय. रेती उत्खनन करायचा जो खाडीतून, ते पण त्याच्यावरती पण बरेच कायदे आले, त्याच्यामुळे तो उभाच राहू शकत नाही. तो सरभरीत झाला की मला पुढचं काय. त्याच्यातले काही ठराविकच लोकांनी पुढचं शिक्षण घेतलेलं आहे आणि ते आपल्या समाजासाठी धडपड करत आहेत. पण ह्याच्यासाठी चांगलं प्रतिनिधित्व तिथे पाहिजे की या भूमिपुत्रांना त्याच्यासाठी वेगळ्या योजना आणि हे करून त्याला इथून उभं करेल. आणि ठाणा हा भूमिपुत्रांचा गड आहे आणि विधानसभेला भाजपा नक्कीच भूमिपुत्रांना न्याय देईल. तुम्ही देखील भूमिपुत्र आहात, त्या याच्यातून येता. समजा पक्षाने संधी दिली भविष्यात, तेव्हा हा ट्रेंड सेट झाला आणि पक्षाने संधी दिली, तर तुमची काय भूमिका असेल? लोकांचा कौल तुमच्याकडे गेला आणि तुमचा समाजसेवा करत आला तुम्ही. मी भूमिपुत्रांसाठी नक्कीच एक चांगलं कॉन्क्रीट असं काम करीन. पण फक्त भूमिपुत्र नाही, या क्षेत्रात जितके काही लोक, मग आपण त्याच्यासाठी जाती धर्म बघणार नाही, जितके काही लोक आहेत त्यांच्यासाठी आपण काम करणार. या ह्याच्यात प्रत्येकाच्या अडचणी काय आहेत, ठाणे शहराच्या अडचणी काय आहेत, ब्रह्मांडाच्या अडचणी काय आहेत, नौपाड्याच्या अडचणी काय आहेत, त्याचा मी अभ्यास केलेला आहे. इथे ट्रॅफिकच्या समस्या आहेत किंवा तुम्ही स्टेशनपर्यंत पोहोचू शकत नाही. एक साधी गोष्ट आहे, आपण थोडा विचार केला, रेल्वे लाईनची जी जागा आहे, रेल्वे जिथून जातात त्याच्यावरची जागा, आकाश पूर्ण मोकळं आहे. तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी रेल्वेच्या वरती कॉन्क्रिटीकरण करून वरती स्लॅब असा टाकला तर तिथे सगळ्याकडच्या गाड्या तुम्ही आणू शकता रेल्वेच्यावर. असं प्रत्येक स्टेशनला तुम्ही करू शकता. आणि जो ट्रॅफिकची समस्या आहे ती त्या स्टेशनला वरती आणून जर खाली जिन्यानी तुम्ही रेल्वेला त्यांना उतरवलं तर खूप मोठी समस्या आपली सुटेल. तसंच आपण बघितलं इथे ड्रेनेजच्या समस्या, ड्रेनेजच्या सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण 72 मजल्याच्या बिल्डिंगांना परमिशन देतो, पण इथे इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण कोलॅप्स आहे. त्याच्यासाठी आपण विशेष लक्ष द्यायला पाहिजे. आपण थोड्या अंतराने तुम्ही टॉयलेट आणि प्रसाधनगृह थोड्या अंतराने बनवायला पाहिजे की ज्यांनी जो आपला नागरिक आहे तो त्याला व्यवस्थित सुविधा मिळतील. तुम्ही त्या बाजूला जर गेलं बाळकुम साईडला, तिथे खरंच घरं तुम्ही बघितली भूमिपुत्रांची, खूप छोट्या घरात 2-2, 3-3 कुटुंब राहतात. त्यांना तुम्ही FSI विशेष द्या, क्लस्टर सोडून वेगळा FSI द्या आणि त्यांना तुम्ही व्यवस्थित घर दिलं, त्यांना जे प्रकल्प होतात त्यांना नोकऱ्या दिल्या तर खरंच तुमचं नाव काढतील. आणि इथे आपण जर इतर लोक बोलली, त्यांना गावं आहेत इतर ठिकाणी कोकणात, पण इथे भूमिपुत्रांचं गाव पण तेच, कर्मभूमी सर्व तिकडेच, म्हणजे ते असं इथून सोडून पण जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या समस्या फार महत्वाच्या आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी आपण नक्कीच काम करू. आणि इतर जे काही प्रोजेक्ट आहे, ठाण्यातून तुम्ही बघितलं, भाजपाचा विचार केला तर भाजपाला कधीच महापौरपद मिळालं नाही. तर पहिला भाजपाला जर आपण युतीत आहोत तर भाजपाला महापौरपद एकदा तरी मिळायला पाहिजे. ठाण्यातून इतके चांगले भाजपाचे आहेत, पण ठाण्यातून मंत्री कोणी झाला नाही भाजपाचा मंत्री. आता डावखरे साहेबांसारखा युवा हे आहे, 3 टर्म आहे, त्यांच्यासारख्यांना तो युवा मंत्री वगैरे द्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे. लोकांनी संधी दिली, पक्षाने संधी दिली तर तुम्ही निवडणूक लढवता काय इच्छुक आहात का? नक्कीच पक्षाने संधी दिली तर आपण नक्कीच, शक्यतो शिकलेला माणूस या ह्याच्यात यायला मागत नाही, पण जर आलाय तर त्याला त्याचं टेक्निक किंवा त्याचं शिक्षण वापरून
तो नक्कीच ह्याचं सोनं करेल संधीचं. आणि मला संधी मिळाली तर नक्कीच मी सगळ्यांचा अभ्यास करून घरोघरी मी जाऊन, मी पल्स पोल, मी सरकारी मेडिकल ऑफिसर होतो, मी घरोघरी जाऊन पोलिओच्या 50 राऊंड केलेल्या आहेत. आणि आम्हाला असं शिक्षण आहे की ते घरात तुम्ही किचनपर्यंत पोहोचायला पाहिजे, प्रत्येक घरातलं त्यांच्याशी रॅपो वाढवायला पाहिजे, जेणेकरून ते पोलिओची लस घेतील, कोणी विरोध करणार नाही. त्याच्यामुळे या गोष्टीचा मला खूप माझ्या भविष्यात फायदा होतो. अनेक समाज जे आरक्षणासंदर्भात आंदोलन करतात, कसं बघतात, कोणकोणते समाज तुमच्या पाठीशी उभे आहेत? माझ्या मते प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मी भूमिपुत्रच असं म्हणत नाही. जो जिथे जिथे आपले परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी हे जी घटना लिहिली त्याच्यात प्रत्येकाला जो खालच्या थराला आहे त्याला आपल्याला आपल्या लेवलला आणायचं आहे. पण असे बरेच घटक आहेत, बरेच समाज आहेत अजून ते त्या लेवलला आलेले नाहीत. म्हणून आपण त्या सगळ्यांसाठी काम करायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.